तर कृषी मित्रांनो, 4 मार्च रोजी आपला ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर आहे आणि त्या पेपरच्या दृष्टीनं आपण हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओचा दुसरा भाग आपण तुम्हाला देत आहोत. आणि प्रामुख्याने जेव्हा आपण या परीक्षेला सामोरे जातोय, त्या परीक्षेला सामोरे जात असताना सिस्टमॅटिक आणि क्वेश्चन पेपरच्या मागणीनुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं आणि आतापर्यंत तुम्ही ते करत देखील आलेला असाल, यात काही शंका नाही. मात्र या 3 दिवसामध्ये आपलं जे कन्फ्युजन आहे ते देखील जास्त वाढू शकतं. तर पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण क्वेश्चन नंबर 5 कडे आपण जायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 5 आता हे 3 दिवस जे राहिलेले आहेत, आता तुम्ही पहिल्या दिवशी जे सर्व जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्समधले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह जे एक्झरसाइजच्या जे खाली असतील ते सर्व जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह करून घ्या की ज्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असतील. आता मागच्या पेपर जर तुम्ही ॲनालिसिस केला असेल तर जे फिल इन द ब्लँक्स आहे ते फिल इन द ब्लँक्स टॉपिक नंबर 1, 2, 3, 4, 6 या टॉपिकमधून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 5 फिल इन द ब्लँक्स आहेत. त्याचप्रमाणे जे मॅच द पेअर्स आहेत ते देखील आपल्याला जे 5 नंबरच्या टॉपिकच्या खाली जे टॉपिक आहेत त्यांच्यामधून आलेलं पाहायला मिळतं. जे ट्रू फॉल्स आहेत ते एक्झरसाइजमधीलच आहेत, ज्यामध्ये मोड्स ऑफ रिप्रोडक्शन असेल, सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी असेल, फार्म मॅनेजमेंट असेल, मशरूम असेल, यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जे ट्रू फॉल्स किंवा हे जे सर्व आहे फाइंड आउट वन आउट हे सर्व आपल्याला एक्झरसाइजमधलं तुम्ही करून घ्यायचं आहे पहिल्या दिवशी. आणि पहिल्या दिवशी तुम्ही जे सर्व आपण अभ्यास करताय ते तुम्ही एका पेजवरती लिहून घेतलं तरी चालेल. तसेच क्वेश्चन नंबर 5 कडे आपण डायरेक्ट वळूयात की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए आहे जो 6 मार्क्ससाठी आहे आणि जो बी आहे तो आहे 8 मार्क्ससाठी. आता याचं ॲनालिसिस जर करायचं म्हटलं तर ॲनालिसिसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की 2022 मध्ये 23 मध्ये नक्की कोणते क्वेश्चन्स आले होते. त्याचप्रमाणे तुम्हाला या क्वेश्चन्समध्ये कोणकोणते क्वेश्चन्स आलेले होते. तर पहिल्यांदा 2023, आता मार्च 2023चा आपण विचार करूयात. क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं फर्स्ट फार्म मॅनेजमेंट डेफिनेशन आणि ऑब्जेक्टिव्स. जो सेकंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं संत्रा, कल्टिवेशन ऑफ संत्रा. तसेच पहा बी मध्ये आपल्याला मार्च 2023 मध्ये पाहायला मिळालं होतं NH44 कॉटन, याच्याबद्दल कल्टिवेशन की ज्यामध्ये पॅरेंट्स विचारले जातील, सीड रेट विचारला जाईल, आयसोलेशन डिस्टन्स, त्याचप्रमाणे तुमचं इमॅस्क्युलेशन ऑफ कॉटन याच्यावरती शॉर्ट नोट येईल असं तुम्हाला विचारलं होतं. आणि जो दुसरा होता तो होता सोयाबीन कल्टिवेशन. आता तुम्हाला पाहायला मिळेल क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो ए आहे त्याच्यामध्ये फार्म मॅनेजमेंट की जो 5वा टॉपिक आहे आणि कल्टिवेशन ऑफ संत्रा की जो दुसरा टॉपिक आहे. तसेच NH4 कॉटन जे आहे ते तुम्हाला सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी 4था टॉपिक आहे आणि सोयाबीन जो पहिला टॉपिक आहे. आता यामध्ये कन्फ्युजन न होता 5, 2, 4, 1 हे सर्वात जास्त वेटेचे टॉपिक आहेत. मात्र क्वेश्चन नंबर 5 साठी तुम्हाला यांच्यापैकी कोणता तरी एक, यांच्यापैकी कोणता तरी एकच निवडावं लागेल. आणि मागच्या पेपर सेटनुसार जर सोयाबीन सारखा जर क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला याच्यामध्ये भरपूर असं लिहायला विचारलेलं आहे की जो ट्रॅडिशनल क्रॉप, त्याच्या बदल्यामध्ये जर तुम्ही सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मधील जर क्वेश्चन जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला अधिक मार्क्स मिळून जातील, यामध्ये शंका नाही.